बदलापूरच्या घटनेमुळे महाराष्ट्रात मुली किती असुरक्षित आहेत हे समोर आलंय। कायदा व सुव्यवस्था ज्याला राखायला दिलाय ते पक्ष वाढवण्यात मग्न आहेत, त्यांना मुलींच्या सुरक्षेसाठी काहीच करावं वाटत नाही। आणि प्रत्येक घटनेमध्ये संस्था चालक भाजपाशी निगडीत कसा काय, आरएसएसशी निगडीत कसा काय, बदलापूरची संस्था भाजप नेत्याच्या निगडीत आहे। स्वामी विवेकानंदची संस्था जिथे दलित चंद्रकांत खोपेचं हत्याकांड झालं 7वी शिकणाऱ्या, ती भाजप नेत्याची माझ्या आमदाराची आहे। कस्तुरबा हॉस्टेल सुद्धा यांच्याशीच रिलेटेड आहे। 15 वर्षाच्या सायली गायकवाडवरती बलात्कार करून हत्याकांड झालं आणि हे फक्त 1 महिन्याच्या आत झालंय, 15 दिवसाच्या आत झालंय। उरणची घटना ताजी, मंदिरामध्ये अक्षदा म्हात्रेला पुजारींनी संपून टाकलं। मंदिरं कुणाचे केंद्र आहेत, कुणाशी निगडीत आहेत मंदिरं। महाराष्ट्रातल्या आरक्षणाचे मुद्दे सोडवता येत नाहीत म्हणून काही घडतंय का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। एवढंच नाही तर उघड गृहमंत्री शांत आहे।